नमस्कार. तर आज आपण या व्हिडिओमधून शिकणार आहोत ॲनिमल क्लासिफिकेशन. तर ॲनिमल क्लासिफिकेशन शिकत असताना हा पार्ट फर्स्ट आहे. त्यानंतर आपण पार्ट सेकंड, पण आपण सेकंड आणि थर्ड अशा अनेक पार्ट्स यामध्ये असणार आहेत. तर आज पार्ट फर्स्टमध्ये आपण पहिल्यांदा ह्या ॲनिमल क्लासिफिकेशनच्या संदर्भातली काही बेसिक अशी माहिती घेऊयात. तर यामध्ये ॲनिमल क्लासिफिकेशन बघत असताना यामध्ये आपल्याला माहिती आहे की आपल्या अवतीभोवती अनेक विविध प्रकारचे प्राणी असतात. काही आकारानं लहान असतात, काही मोठे असतात, काही प्राणी खूप छोटे असतात जे आपल्याला दिसत पण नाही, तर काही खूप मोठे असतात. काही प्राणी जमिनीवर राहतात ज्यांना आपण टेरेस्ट्रियल म्हणतो. काही प्राणी पाण्यात आढळतात ज्यांना आपण काय म्हणतो, ॲक्वॅटिक म्हणतो. काही प्राणी सरपडतात ज्याला आपण क्रॉल ऑन लँड म्हणतो. तर काही प्राणी पाण्यामध्ये पोहतात किंवा हवेत उडतात, फ्लाय इन एअर. काही प्राण्याच्या त्वचेवर खवले असतात म्हणजे स्केल्स असतात त्यांच्या स्किनवर. तर काहीच्या त्वचेवर फेदर्स असतात किंवा हेअर्स असतात, केस असतात. अशा प्रकारचे अनेक प्रकारचे प्राणी आहेत. अनेक प्रकारचे प्राणी विविधता आहे आपल्याला आढळते. विविध प्रकारचे प्राणी विविध आकाराचे, विविध प्रकाराचे आणि विविध ठिकाणी राहणारे प्राणी आहेत. मग या सगळ्यांमध्ये जे वैविध्य दिसतं, डिफरन्शिएशन दिसतं. एका अंदाजानुसार साधारण पृथ्वीवर अंदाजे 7 दशलक्ष म्हणजे 7 मिलियन प्रकारचे या प्रकारचे प्राणी अर्थवर आहेत. एस्टिमेटेड नंबर ऑफ ॲनिमल स्पेसीज ऑन अर्थ इज अप्रॉक्सिमेटली 7 मिलियन. मग या सगळ्यांचा अभ्यास करायचा म्हणजे किती अवघड काम आहे. मग यातील प्रत्येक प्रजातीचा अभ्यास करणे केवळ अशक्य आहे. परंतु जर आपण प्राण्यांचे साम्य आणि फरक म्हणजे प्राण्यामध्ये असणारे सिमिलॅरिटी अँड डिफरन्सेस यांचा विचार करून त्यांचे जर गट केले किंवा त्यांचे उपगट केले तर आपल्याला ही प्रचंड संख्येत असलेल्या प्राण्यांचा अभ्यास करणे सोपे जाते. म्हणून ॲनिमल क्लासिफिकेशन केलं जातं. ॲनिमल क्लासिफिकेशनमध्ये त्या आपल्याला थोडक्यात आपल्याला कळतं की बाबा कशा प्रकारचे ॲनिमल्स आहेत. त्याचे ग्रुप केले जातात, त्याचे उपग्रुप, मग गट आणि उपगट केले जातात, म्हणजे ग्रुप्स आणि सब ग्रुप्स केले जातात. त्याच्या आधारे आपण त्या प्राण्यांना चांगल्या प्रकारे त्यांचा अभ्यास करू शकतो. या ॲनिमल क्लासिफिकेशनचा जर इतिहास पाहिला, हिस्ट्री ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशनचा विचार जर केला तर वेगवेगळ्या अभ्यासकांनी वेळोवेळी प्राण्यांचे वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये ग्रीक तत्त्ववेत्ता आहे, ग्रीक फिलॉसॉफर अरिस्टॉटल यांनी सर्वात पहिल्यांदा प्राण्यांचे वर्गीकरण केले होते. ग्रीक फिलॉसॉफर अरिस्टॉटल वॉज द फर्स्ट टू परफॉर्म द ॲनिमल क्लासिफिकेशन. अरिस्टॉटल या ग्रीक तत्त्वज्ञानी प्राण्यांच्या शरीराचे आकारमान म्हणजे प्राण्यांच्या शरीराचे बॉडी साईज, ते कुठं राहतात, हॅबिटॅट्स, त्यांच्या सवयी काय आहेत, हॅबिट्स, यांच्या आधारे काय केले, प्राण्यांचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. म्हणजे त्यांच्या शरीराचे आकार, बॉडी साईज, त्यांच्या सवयी, हॅबिट्स आणि हॅबिटॅट्स कुठं राहतात, आदिवास, यांच्या साहाय्यानं अरिस्टॉटलनं त्या प्राण्याचं वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला. पण विज्ञानातील परत प्रगती झाली, पुढे संदर्भ बदलत गेले व त्यानुसार वर्गीकरणाचे मुद्देसुद्धा बदलले. अरिस्टॉटल यांनी वापरलेल्या वर्गीकरणाच्या पद्धतीला कृत्रिम पद्धत म्हणतात, म्हणजे आर्टिफिशियल मेथड म्हणतात. क्लासिफिकेशन प्रपोज्ड बाय अरिस्टॉटल इज नोन ॲज आर्टिफिशियल मेथड. मग त्या अरिस्टॉटलच्या नंतर आणखीन काही लोक आहेत ज्यांनी परत आर्टिफिशियल मेथडचा वापर केलेला आहे. परत काही लोकांनी, म्हणजे अरिस्टॉटलची पद्धत होती, कृत्रिम पद्धत किंवा आर्टिफिशियल मेथड होती. त्यांच्या व्यतिरिक्त थिओफ्रेस्टस आहे, त्यानंतर प्लिनी आहे, जॉन रे, लिनियस यांनीसुद्धा क्लासिफिकेशन करण्याचा प्रयत्न केला. त्यांचंसुद्धा वर्गीकरण आहे किंवा क्लासिफिकेशन आहे ते कृत्रिम पद्धतीचा अवलंब केलेला आहे. कालांतराने वर्गीकरणाच्या नैसर्गिक पद्धतीचा अवलंब करण्यात आला. आता कृत्रिम पद्धत मागं पडली आणि आता परत त्यामध्ये नैसर्गिक नॅचरल सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन पुढं आलं. ज्या नॅचरल सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन जे आहे याच्यामध्ये कुठल्या गोष्टीचा विचार केला गेला, या क्लासिफिकेशन पद्धतीमध्ये सजीवांच्या शरीररचनेचे गुणधर्म म्हणजे बॉडी ऑर्गनायझेशन, त्यानंतर टाईप्स ऑफ सेल्स, त्या सजीवामध्ये असलेल्या पेशींचा प्रकार, क्रोमोझोम्स, त्यानंतर बायोकेमिकल प्रॉपर्टीज, या आणि इतर गोष्टीचा विचार करून
वर्गीकरण जे आहे ते नॅचरल सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन बनलेलं आहे. त्यानंतर परत क्लासिफिकेशन बेस्ड ऑन इव्होल्युशन. त्यानंतर पुढे एक प्रकार आला, त्यामध्ये हे जे वर्गीकरण आहे क्लासिफिकेशन ते कशावर बेस्ड आहे, इव्होल्युशनवर बेस्ड अशा प्रकारचं क्लासिफिकेशन पुढं आलं. आणि डॉम्बस्की आणि मेयर यांनी या पद्धतीचा अवलंब केला आणि त्याच्या आधारे काय केले गेलं, क्लासिफिकेशन केलेले. क्लासिफिकेशन बेस्ड ऑन इव्होल्युशन वॉज बॉट इन टू प्रॅक्टिस बाय डॉम्बस्की अँड मेयर. आणि अलीकडच्या काळामध्ये कार्ल वुज यांनी सुद्धा प्राण्यांचे वर्गीकरण केलेलं आहे. अशा वेगवेगळ्या सायंटिस्टनी वेगळ्या वेळेस, नॅचरलिस्टनी किंवा त्यांच्यामध्ये असलेले विचारवंत त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे क्लासिफिकेशन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये यापुढं आहे बेनिफिट्स ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन. आपण आत्ताशीच बोललो. त्यामध्ये क्लासिफिकेशन का करायचं, काय फायदा आहे, तर त्यामध्ये काही एकूण 7 मुद्दे आहेत. नंबर 1, स्टडी ऑफ ॲनिमल्स बिकम्स कन्व्हिनियंट, म्हणजे प्राण्यांचा अभ्यास करणं सोपं जातं, सोयीस्कर होतं म्हणून. नंबर 2, स्टडी ऑफ फ्यू ॲनिमल्स फ्रॉम अ ग्रुप हेल्प्स टू अंडरस्टँड अबाउट दॅट एंटायर ॲनिमल ग्रुप, म्हणजे एखाद्या गटातील मोजक्या प्राण्यांचा अभ्यास केला तरी त्या गटातील सगळ्या प्राण्यांविषयी माहिती मिळते. हे आपल्या पुढं बघायचंच आहे. एक जरी प्राणी घेतला तर त्या गटामधल्या दुसऱ्या वेगवेगळ्या प्राण्यांची माहितीसुद्धा त्या प्राण्याच्या सहाय्याने आपण काढू शकतो. नंबर 3, इट गिव्ज आयडिया अबाउट ॲनिमल इव्होल्युशन. प्राण्यांचा अभ्यास जर केला आपण वेगवेगळ्या गटाचा तर त्यामध्ये झालेली उत्क्रांती याविषयी आपल्याला माहिती मिळते. नंबर 4, ॲनिमल्स कॅन बी इझिली आयडेंटिफाईड विथ ग्रेट ॲक्युरेसी, म्हणजे प्राण्यांना ओळखणे सोपे होते आणि त्यामध्ये अचूकता असते. नंबर 5, इट हेल्प्स टू अंडरस्टँड द रिलेशनशिप ऑफ ॲनिमल्स विथ अदर लिव्हिंग ऑर्गॅनिम्स, म्हणजे एका सजीवाची लक्षणं जर बघितले तर त्याचं दुसऱ्या सजीवाशी असलेलं जे नातं आहे, दुसऱ्या ॲनिमलशी असलेलं जे नातं आहे ते समजायला सोपं जातं. नंबर 6, इट हेल्प्स टू अंडरस्टँड द हॅबिटॅट ऑफ ईच ॲनिमल अँड इट्स एक्झॅक्ट रोल इन नेचर, म्हणजे काय, प्रत्येक प्राण्याचं हॅबिटॅट जे आहे तो कुठं राहतो आणि निसर्गातील त्यांचं नेमकं स्थान काय आहे हे समजायला मदत होते. नंबर 7, इट हेल्प्स टू अंडरस्टँड व्हेरियस ॲडॅप्टेशन शोन बाय ॲनिमल्स, म्हणजे ॲनिमल क्लासिफिकेशनचा अभ्यास केल्यानंतर त्यांच्यामध्ये झालेले जे बदल आहे, जे ॲडॅप्टेशन्स आहे ते आपल्याला अभ्यासाला मदत होते. म्हणजे ॲडॅप्टेशन वगैरे काय हे आपल्याला पुढच्या व्हिडिओमधून काही व्हिडिओमध्ये शिकायचं आहे. तरी सगळे बेनिफिट्स आहेत ॲनिमल क्लासिफिकेशनचे. मग यामध्ये ॲनिमल क्लासिफिकेशनचा विचार करत असताना पहिल्यांदा ट्रॅडिशनल मेथड होती, म्हणजे पारंपरिक पद्धती. पारंपरिक पद्धतीनुसार प्राण्यांच्या शरीरामध्ये असणारा एक महत्त्वाचा घटक म्हणजे नोटोकॉर्ड. जर नोटोकॉर्डचा आधार असेल त्याच्या शरीराला, प्राण्यांच्या शरीराला जर नोटोकॉर्डचा आधार आहे किंवा नाही, यावरून प्राण्याचे 2 प्रकार केलेले आहेत, मुख्यत्वे 2 प्रकार केलेले आहेत, ज्याला ट्रॅडिशनल मेथड ऑफ ॲनिमल्स म्हणतात. म्हणजे इंग्लिशमध्ये डिपेंडिंग अपॉन प्रेझेन्स or absence of the notochord, the animal has been divided into 2 groups. First group that is called as non-chordates आणि second group chordates. non-chordates म्हणजे ज्यांच्यामध्ये हा कॉर्ड नाही त्यांना काय म्हणायचं, नॉन कॉर्डेट्स. ज्यांच्यामध्ये आहे त्यांना म्हणायचं कॉर्डेट्स. याविषयीच याच्यापेक्षा आणखी 3-4 कॅरेट्स त्याच्या आधारे आपण नॉन कॉर्डेट्स वेगळे करतो. त्यामध्ये नंबर 1 आहे नॉन कॉर्डेट्सचा विचार. आता आपण नॉन कॉर्डेट्स बघूया. नॉन कॉर्डेट्सचा विचार करत असताना नॉन कॉर्डेट्स कोणाला म्हणायचं. नंबर 1, बॉडी इज नॉट सपोर्टेड बाय रॉड लाईक नोटोकॉर्ड. यांच्यामध्ये नोटोकॉर्ड नाही म्हणून त्यांना काय म्हणायचं, नॉन कॉर्डेट्स म्हणायचं. सगळ्यात महत्त्वाचं. सेकंड, फॅरेंजियल गिल स्लिट्स आर ॲब्सेंट. यांच्यामध्ये फॅरेंजियल गिल स्लिट्स नसतात, फॅरेंजियल गिल स्लिट्स यामध्ये नाहीत. नंबर 3, नर्व्ह इफ प्रेझेंट इट इज ऑन व्हेंट्रल साईड, इट इज सॉलिड अँड पेअर्ड. जर त्यांच्यामध्ये नर्व्ह कॉर्ड असेल तर नर्व्ह कॉर्ड कसं आहे, ते नर्व्ह कॉर्ड व्हेंट्रल साईडला असेल, ऑन व्हेंट्रल साईडला असेल. आणि ते कसं असणार आहे, ते सॉलिड असणार आहे. सॉलिड म्हणजे भरीव असणार आहे, भरीव पोकळ नसणार आहे. आणि ते शरीराच्या व्हेंट्रल साईडला असेल आणि पेअर्ड असेल. पेअर्ड म्हणजे जोडी असते त्याच्यामध्ये. आणि नंबर 4, हार्ट इफ प्रेझेंट इट इज ऑन डॉर्सल साईड. हार्ट जर असेल, काही काही प्राण्यामध्ये हार्ट नाही, पण ज्या प्राण्यामध्ये हार्ट असेल नॉन कॉर्डेटच्या, त्यांच्या जे हार्ट आहे ते डॉर्सल साईडला असेल, शरीराच्या
डॉर्सल साईडला असणार आहे. हे 4 कॅरेक्टरिस्टिक्स. नंतर कॉर्डिनेट्सचा विचार करत असताना कॉर्डिनेट्समध्ये आपले 4 कॅरेक्टर्स बघूया. नंबर 1 याच्या विरोधात आहे, अगदी नॉन कॉर्डिनेट्सच्या विरोधात आपल्याला याचे कॅरेक्टर दिसतील. त्यामध्ये नंबर 1चं कॅरेक्टर आहे, ह्यामध्ये आता बॉडी सपोर्टेड बाय नोटोकॉर्ड आहे. नंबर 2 जे त्यामध्ये नव्हतं, नॉन कॉर्डिनेट्समध्ये जे नव्हते कॅरेक्टरिस्टिक ते ह्या ठिकाणी असणार आहेत. नंबर 2 फॅरेंजियल गिल स्लिट्स ऑर लंग्स आर प्रेझेंट फॉर रेस्पायरेशन. लंगच्या सहाय्याने किंवा फॅरेंजियल गिल स्लिट्सच्या सहाय्याने रेस्पायरेशन होतं. नंबर 3 नर्वकॉर्ड इज प्रेझेंट. नर्वकॉर्ड आहे, दोन्हीकडे नर्वकॉर्ड आहे, पण हेच कसं आहे डॉर्सल साईडला असणार आहे आणि हॉलो असणार आहे. म्हणजे कसं असणार आहे नर्वकॉर्ड पोकळ असणार आहे. आणि नंबर 4 हार्ट प्रेझेंट आहे. हार्ट कंपल्सरी आहे, हार्ट प्रेझेंट आहे, पण ते कुठल्या साईडला असणार आहे वेंट्रल साईडला असणार आहे. परत एकदा बघूयात आपण जाता नॉन कॉर्डिनेट्स आणि कॉर्डिनेट्स कॅरेक्टरिस्टिक्स. यामध्ये नॉन कॉर्डिनेट्स नंबर 1 बॉडी इज नॉट सपोर्टेड बाय रॉड लेग नोटोकॉर्ड. इन केस ऑफ कॉर्डिनेट बॉडी इज सपोर्टेड बाय नोटोकॉर्ड. सेकंड pharyngeal gill slits are absent. In case of chordates, pharyngeal gill slits or lungs are present for respiration. Number 3 neurocord if present, it is on ventral side, it is solid and paired. And in case of chordates, neurocord is present on dorsal side of body, it is hollow. Number 4 heart if present, it is on dorsal side, and in case of chordates, heart is present on ventral side of body. आणि आजच्या व्हिडिओमधला एक शेवटचा पॉईंट त्यामध्ये बघूयात आपण कन्व्हेन्शनल सिस्टम ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन. म्हणजे प्रचलित पद्धती, सध्याची रिसंट अशा प्रकारची कन्व्हेन्शनल सिस्टीम काय आहे क्लासिफिकेशनची. तर यामध्ये आत्तापर्यंतची प्रचलित जी पद्धती आहे प्राण्यांचे वर्गीकरण करण्याची पद्धती जी आहेत, यामध्ये सध्या एक नवीनच वर्गीकरणाचा अवलंब केला जात आहे. या वर्गीकरणाच्या पद्धतीनुसार सध्या रॉबर्ट विटाकरच्या पंचसृष्टी पद्धतीनुसार हे वर्गीकरण केलेलं आहे, प्राण्याचं वर्गीकरण केलेलं आहे. अकॉर्डिंग टू द 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम ऑफ रॉबर्ट विटाकर. रॉबर्ट विटाकरने केलेल्या क्लासिफिकेशननुसार ऑल मल्टीसेल्युलर ॲनिमल्स आर इन्क्लुडेड इन किंगडम ॲनिमलिया. सर्व अनेक पेशीय प्राण्यांचा समावेश प्राणी सिस्टीममध्ये केलेला आहे. आणि या पद्धतीचं वर्गीकरण करत असताना यामध्ये मुख्यत्वे कुठले क्रायटेरिया बघितलेले आहेत, कशाच्या आधारे केलेलं आहे, तर यामध्ये आहे बॉडी ऑर्गनायझेशन म्हणजे शरीराची रचनात्मक संघटन कसं आहे. बॉडी सिमेट्री काय आहे, ती सिमेट्री वगैरे प्रकार आपण पुढे बघायचं. बॉडी सिमेट्री काय असं पुढे बघूयात. बॉडी कॅव्हिटी म्हणजे नेमकं कुठं असते ही कॅव्हिटी हे पण विचार करावा लागेल. बॉडी ऑर्गनायझेशन, बॉडी सिमेट्री, बॉडी कॅव्हिटी, जर्मिनल लेयर्स कुठले आहेत त्यावरून, आणि सेगमेंटेशन, शरीराच्या सेगमेंटेशन. हे काही मुख्य गोष्टी आहेत ज्याच्या आधारे या सायंटिस्टनी काय केलं आहे पंचसूत्री तयार केले आहे किंवा पंचसृष्टी अशा प्रकारचं वर्गीकरण केलेलं आहे. तर शेवटी अशी कन्व्हेन्शनल जी मेथड आहे ती कन्व्हेन्शनल मेथड ॲनिमल क्लासिफिकेशन काय दाखवते हे बघूयात. यामध्ये ॲनिमल क्लासिफिकेशन किंगडम ॲनिमलिया इज डिव्हिजिबल इंटू 2 सब किंगडम. फर्स्ट नॉन कॉर्डिनेट्स, सेकंड कॉर्डिनेट्स. किंगडम ॲनिमलिया डिव्हिजिबल इंटू किंगडम ॲनिमलियाचे 2 भाग झालेले सब किंगडम आहेत. एक सब किंगडम नॉन कॉर्डिनेट्स, दुसरा सब किंगडम कॉर्डिनेट्स. त्यानंतर सब किंगडम नॉन कॉर्डिनेटचे परत 10 फायलम आहेत. एक आहे प्रोटोझोआ, सेकंड पॉरिफेरा, थर्ड निडारिया, फोर्थ प्लॅटिहेल्मंथस, फिफ्थ ॲस्केलेमेंथस, 6 ॲन्डिडा, 7 आर्थ्रोपोडा, 8 मोलुस्का, 9 इकॉन्डर्मेटा and 10 हेमिकॉर्डेटा. Now subkingdom Chordata having only one phylum, that is the phylum Chordata, but this phylum Chordata divisible into 3 subphylum. Number 1 Urochordata, second Cephalochordata, third Vertebrata. या सगळ्यांचा डिटेल अभ्यास आपल्याला पुढच्या व्हिडिओमधून करायचे आहेत, काही व्हिडिओ यामध्ये असणार आहेत. आता वर्टिब्रेटा जो सबफायलम आहे त्या वर्टिब्रेटा सबफायलममध्ये क्लास आहेत 6 क्लासमध्ये. पहिला आहे सायक्लोस्टोमॅटा, सेकंड आहे पायसेस, थर्ड आहे ॲम्फिबिया, फोर्थ रेप्टिलिया, फिफ्थ एव्स आणि 6th मॅमेलिया. सगळ्या फायलमची माहिती आपल्याला येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे किंवा ऐकायला मिळणार आहे. हे सगळे अशा प्रकारचे ॲनिमल क्लासिफिकेशन संदर्भात हा इंट्रोडक्टरी किंवा प्राथमिक अशा प्रकारचा व्हिडिओ होता.